हाय एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझा हा पहिला व्हिडिओ असणार आहे फॉर द नायका स्किन केअर हॉल. आता पिंक फ्रायडेचा सेल चालू आहे. तुम्ही काही गोष्टी घेतल्या स्किन केअरचा, सो लेट्स सी देन. हा पहिला आहे सिरावेचा फोमिंग क्लेन्झर. हा युजली आपल्या ऑइली सॉरी नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे आणि माझी तशी कॉम्बिनेशन स्किन आहे, बट नावडेज इट्स मोर फील लाईक ऑइली. तर मी हा फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. याच्या पहिले मी हा ग्लोचा फेस वॉश यूज करत होते आणि दॅट वॉज ऑल्सो टू गुड, बट जस्ट फॉर माय स्किन चेंज मी फेस वॉश पण चेंज केला आहे. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट वन इज रिक्विलची हा सनस्क्रीन आहे. ही अल्ट्रा मॅटची सनस्क्रीन आहे आणि ही याचे मी रिव्ह्यू खूप ऐकले. ही जशी ट्रेंडिंग फेमसवाली सनस्क्रीन आहे फॉर द ऑइली स्किन. तर बघू, याला रोज वापरणार आहे मी. and I will give you the review after the use. After that, we have the OG, the ordinary glycolic acid. हा 7% एक्सप्लोएट टोनर आहे ग्लायकोलिक ॲसिडचा. युजली हा यूज होतो टॅनिंगसाठी, स्किन टेक्स्चरसाठी, जे बॅरियर असतं त्याच्या रिमूव्ह करण्यासाठी. बट माझं मेन गोल हे होतं की माझ्या आता सध्या खूप डॅन्ड्रफ झाला आहे, तर मी याला स्कॅल्पला यूज करणार आहे विथ द हेल्प ऑफ कॉटन. आणि मग बघू याने याची इचिंग पण कमी होते. सो या इट्स व्हेरी गुड. सो यू कॅन ऑल्सो ट्राय. हे माझ्या बहिणीने मला रेकमेंड केलंय. तो नेक्स्ट वन इज हे सॅनफीचं आपलं डीप नरिशिंग नोज स्ट्रीप आहे. आणि मी याचं पहिले एक काहीतरी प्रोडक्ट यूज केलं आहे, आत्ता ते मला आठवत नाही आहे. बट हां, याचेवाले नोज स्ट्रीप घेतलेले आहेत मी असे, जे की आपले व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स जे होऊन जातात डर्टमुळे किंवा वॉटेवर, ते ओपन पोर्स होतात मग आपण त्याला डायरेक्ट काढले तर असे. तर त्यासाठी मी सॅनफीचं फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे नोज स्ट्रीपवालं. सो या दॅट्स इट. हे मी 4 प्रोडक्ट्स मागवले होते आणि मी ह्या सर्व मागवल्यामुळे मला नायकाने एक मॉइश्चरायझर क्रीम दिलेलं आहे. सिरावेचं आहे. हे फॉर द ड्राय टू व्हेरी ड्राय स्किनसाठी आहे. तर मी हे फेसवर आणि हँडवर पण यूज करेन. तर दॅट्स ऑल फॉर दिस नायका हॉल. आणि मी हे सगळे प्रोडक्ट्स यूज केल्यानंतर तुम्हाला मी सांगेल माझा रिव्ह्यू काही आठवड्यातच. सो स्टे ट्यून फॉर दॅट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. सो या बाय.